येणे वाग्यज्ञे तोषो निमजद्यावे पसायता जे खळांची व्यंकटी सांडो तया। मला वाटत नाही असे या पद्धतीची माणसं परत कधी अशी जन्माला येतील अशी भावना मला या निमित्ताने सांगायची वाटते। शिकण्यासारखं प्रेरणा घेण्यासारखं खूप काय त्यांच्याकडून होतं। काम करण्याची पद्धत, साधेपणा या सगळ्याच बाबतीमध्ये माझ्यापेक्षा माझ्या अगोदरच्या सगळ्याच मान्यवरांनी त्या माझ्या नंतर अनुभव सांगणाऱ्या मान्यवर निश्चित पद्धतीने आपल्या समोर मांडतील। पण त्यांच्याकडे पाहिल्यानंतर ते ज्या पद्धतीने आपल्या राज्याबद्दल जे काही त्यांच्या डोळ्यामध्ये नेहमी प्रेम दिसायचं, त्यांच्या बातम्या वाचल्यानंतर गोवासाठी हे करायचंय, गोवासाठी ते झालंच पाहिजे, केंद्रीय मंत्री झाल्यानंतर पण त्यांचं कार्यालय दिल्लीमध्ये असलं तरी त्यांचे हृदय हे गोवामध्ये होतं असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। आपण सोशल मीडियावर बऱ्याचशा गोष्टी पाहतो आणि त्यामध्ये सुद्धा गेल्या दिवस 2 दिवसामध्ये फार मोठ्या प्रमाणावर मनोहरजींच्या एकूणच साधेपणाबद्दल, त्यांच्या वागणुकीबद्दल वगैरे आपल्याला बरेचसे किस्से वाचायला मिळतात। मला स्वतःला एक राजकारणातला मी एक व्यक्ती असल्यामुळे त्यांच्याविषयी निश्चितच कुतूहल वाटत आलं। कुतूहल अशासाठी की राजकारणामध्ये मुखवटे धारण करून मी कोणीतरी वेगळं आहे असं दाखवता येतं, नवे काही लोक दाखवत असतात, परंतु मुळात जसा मी आहे तसाच मी राहणार याच्यावर विश्वास ठेवणारे मनोहरभाई होते। आणि म्हणून सातत्याने कधी बेळगावचा प्रश्न आला की जसे महाराष्ट्रातले लोक बेळगावला जायचे तेवढ्या तऱ्हेने किंवा तेवढ्याच आत्मीयतेने मनोहरभाई बेळगावला हजर असायचे। आणि ही त्यांची जी मराठी भाषा विकासासाठी वापरली। तुम्हाला आठवत असेल की पूर्वीचं चित्र की ज्यावेळेला आम्ही पणजीला जायचो आणि ज्यावेळेला घोषणा झाली की इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल गोव्याला होतं, पणजीचं संपूर्ण स्वरूप त्यांनी फक्त 6 महिन्यामध्ये बदललं। एखादं जसं स्वप्न पडावं तसं पणजी बदलत गेलं आणि सगळ्या आंतरराष्ट्रीय फिल्म इंडस्ट्रीमधील लोक तिथं आली। आणि आज सुद्धा तो महोत्सव असं जगामध्ये क्वचित घडतं की एखादा महोत्सव कॉन्स्टंटली एकाच ठिकाणी होतो आणि जगामधलं एक दुसरं उदाहरण आहे की पणजीला सातत्याने आज सुद्धा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल होतो। आणि ती पणजीला आणि पर्यायाने गोव्याला मिळाली एक देणगी आहे की सुरुवातीपासून आंतरराष्ट्रीय पर्यटन क्षेत्र म्हणून गोवा सर्वांना माहिती होतं। परंतु माझा कार्यकर्ता म्हणून, मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून माझ्यासाठी अत्यंत त्या आनंददायी घटना आहेत। आणि या दोन्ही घटनांच्या वेळेला जर माझ्या मागे कोणी ठामपणे उभा राहिला असेल तर तो म्हणजे मनोहरभाई। म्हणजे संघटना चालवताना माझ्यासाठी तो पालक होता। म्हणजे मी सांगायचं आणि त्यांनी करायचं। अनेक विषय आहेत की ज्या सत्ता नव्हती आमच्याकडे, कोणी नेता नव्हता, कोणी मंत्री, संपर्क मंत्री सुद्धा नव्हता, अशा कालखंडामध्ये संघटना तेवढ्याच ताकदीने चालवली। आणि चालवण्याचं खरं कोणाला श्रेय जात असेल तर ते भाईला जातं। भाई नेहमी म्हणायचा, अरे माझ्यावर जो विश्वास माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी ठेवलेला आहे तो सार्थ ठरवायचा असेल तर माझ्या पद्धतीने मला काम करू द्या। माझी आणि पर्रिकर साहेबांची ओळख मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या रिझल्ट नंतर झाली। मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला माझ्या प्रचारासाठी दोडामार्ग आणि वेंगुर्ल्यामध्ये त्यांनी 6 सभा घेतल्या होत्या आणि विशेषतः त्यांनी कोकणी भाषेमधून भाषण केलं होतं। दोडामार्गमध्ये त्यांनी मराठीमध्ये बोलायला सुरुवात केलं, सर्वांनी सांगितलं नाही कोकणीत बोला। वेंगुर्ल्यामध्ये आले, वेंगुर्ल्यामध्ये सुद्धा मराठी बोलत होते, नाही म्हणाले कोकणीत बोला।
आणि ज्या वेळेला मी प्रत्यक्ष भेटायला गेलो निवडणुकीच्या रिझल्ट नंतर पुष्पगुच्छ घेऊन, त्यावेळेला मनोहररावांनी मला सांगितलं की विनायक, की हा गोवा जरी माझा असला तरी सिंधुदुर्ग जिल्हा हा सुद्धा माझाच आहे आणि जेवढं प्रेम मला गोव्यातल्या लोकांनी केलं तेवढं अरे तुरे बोलून प्रेम माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याने सुद्धा केलेलं आहे. त्यामुळे मी माझं कर्तव्य केलं की माझ्या ह्या मतदारांना, माझ्या हक्काच्या मतदारांना मी भेटण्यासाठी आणि संबोधित करण्यासाठी तुझ्या निवडणुकीच्या निमित्ताने त्या ठिकाणी आलो. अत्यंत मन मिळावं अशा तऱ्हेचा स्वभाव त्यांचा होता. आपण पाहतो की पर्रिकर म्हटल्यानंतर आपल्या समोर एखादा पक्ष उभा राहत नाही, एखादा मंत्री उभा राहत नाही, तर आपल्या समोर एक आपला मित्र उभा राहतो. सर्वसामान्यांचा जिव्हाळा असणारा तळमळीचा कार्यकर्ता उभा राहतो. तो सातत्यानं मदत करणारी अशा तऱ्हेची ती व्यक्ती होती. राजकारण हे चामडीसारखं शरीराला चिकटून देऊ नकोस, ते कधी काढून शर्टासारखं कुर्तीला टाकता आलं पाहिजे, हा राजकारणाचा मूलमंत्र त्याने मानला. मला वाटते राऊतसाहेब आम्हा सगळ्या राजकीय कार्यकर्त्यांसाठी पर्रिकर साहेबांचे हे शब्द म्हणजे एक मूलमंत्रच आहे. पर्रिकर साहेबांच्या अनेक आठवणी या अनेक मंडळींनी आपल्यासमोर संबोधित केल्या. मी काही फार प्रसंग सांगणार नाही, पण मी माननीय नितीनजी गडकरींच्या शब्दात त्यांनी सांगितलेली, त्यांच्या बंगल्यावरती मनोहर पर्रिकर आजारी पडल्यानंतर जाण्याचा योग आला आणि रात्री जेवायला त्यांच्यासोबत बसलो असता आम्हा सगळ्या कार्यकर्त्या नेत्यांना ते म्हणले की सर्जिकल स्ट्राईकच्या आदला दिवस मला आठवतो, मनोहर माझ्याकडे आला होता. रात्री 11, 11:30 वाजले होते. मी पण झोपायची तयारी होतो. मनोहरच्या मनात काहीतरी तगमग दिसत होती. तो अस्वस्थ होता, त्याला काहीतरी सांगायचं होतं, पण तो मला सांगत नव्हता. मी मनोहरला विचारलं की काय झालं, काय अडचण आहे का, काही प्रॉब्लेम आहे का, तू देशाचा संरक्षण मंत्री, तुला काय काय हवंय, काय झालंय? तो म्हणला नाही नितीनजी, मला